हाय नमस्कार. द तोरसकर डायरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आज इथे बनवते आहे कोबीची भाजी चणा डाळ घालून. तर मी रात्री चणा डाळ भिजत घातली होती, थोडीशी घ्यायची. त्याच्यानंतर कोबी कापून घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घेतला. कोबीची आपली डाळ पण धुवून घेतलेली आहे. आणि आता मी बनवायला घेते. कढई ठेवून तेल घातलेलं आहे. फोडणीसाठी आपल्याला आपलं जिरं लागणार आहे, थोडीशी मोहरी टाकायची आणि लसूण टाकायची. लसूण पण घालून घ्यायची त्याच्यामध्ये. मग मी इथे कांदा, एक अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे. हे सगळं साहित्य आपण चांगलं भाजून घेऊया. तर मी इथे एक अर्धा मिनिट भाजून घेते, कारण माझ्या घरी आहे ना ओली मिरची घालून कोणाला आवडत नाही आहे, म्हणून मी इथे थोडासा याच्यात मसाला टाकणार आहे. आपला लाल मालवणी मसाला घालणार आहे, म्हणून मी इथे ओली मिरची वापरली नाही आहे. मग हे भाजून झाल्यानंतर व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं, म्हणजे कसं नंतर ते भाजीमध्ये चांगलं मिक्स होतं. मग आता मी याच्यामध्ये डाळ घालून घेते. डाळ आधी घातल्यामुळे काय होणार, कोबी कसं लगेच शिजतो. डाळीला जरा शिजायला द्यावं लागतं थोडा वेळ. डाळ घालून मी अजून हे परतून घेते व्यवस्थित. हे परतून झाल्यानंतर त्याच्यावर मी थोडंसं लाल मसाला घातला आपला मालवणी, थोडी हळद घातली आहे. आणि हे चांगलं पहिलं एक अर्धा मिनिट शिजवून घ्यायचं. हे शिजवून झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये कोबी घालायचं आहे. मग मी इथे आता एक कोबी घालून घेतला. कोबी घातल्यानंतर ते चांगलं मिश्रण परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकजीव करायचं वर खाली. तसं शिजवून घेऊन, तसं बघायला गेलं तर ह्याला पाण्याची गरज नाही आहे, पण मी आता डाळ वापरल्यामुळे थोडंसं अर्धा पेला, म्हणजे तुम्ही इमॅजिन करा 4 चमचे छोटे एवढं पाणी घालून नंतर वरती ताट ठेवायचं आहे. वाफेवर ताटावर पाणी घालून व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, इथे मी थोडंसं पाणी घेतलं आणि मी ताटावर पाणी घालून हे झाकून ठेवून आता 2 मिनटं असंच ठेवून देणार आहे. 2-3 मिनटं झाल्यानंतर आपण मध्ये मध्ये ताट काढून मिक्स करून घ्यायची आहे भाजी, म्हणजेच ढवळून घ्यायची आहे. सारखी ढवळल्याने काय होतं आहे, 1-1 मिनटाने आता आपण झाकण मारायचं आहे आणि परत मिक्स करून घ्यायची आहे भाजी. अशी 2-3 वेळा केलं ना, आणि मग पाणी आपलं आतलं सगळं मुरत जातं. ते पाणी सगळं सुकल्यानंतरच आपण त्याच्यानंतर अजून एक गोष्ट इथे मी सांगते. हे पाणी असताना ना कुठच्याही भाजीला मीठ घालायचं नाही. जरा सुकत आली ना भाजी तेव्हाच मीठ घालायचं, नाहीतर मग जास्त पाणी सुटतं भाजीला. तेव्हा पाणी जरा सुकल्यानंतरच मीठ घाला. हे बघा, मी इथे मीठ घातलेलं आहे. आता असं मध्ये मध्ये दाबून घ्यायची भाजी. कुठची भाजी अशी दाबून घेतल्या ती एकजीव होते, चांगली मिळते एकमेकामध्ये आणि चांगली भाजी सुकी व्यवस्थित होते. अशी दाबून घ्यायची कधी बी भाजी. आता मी इथे खोबरं घातलं आहे, कारण पाणी सगळं मुरलेलं आहे आणि सगळं पाणी सुकल्यानंतरच खोबरं घालायचं. खोबरं जास्त वेळ घालून गॅसवर भाजी ठेवायची नाही आहे. कोथिंबीर आपल्याला आवडली असेल तर घाला, नाहीतरी स्किप करा, काही इश्यू नाही आहे. आणि अशा प्रकारे आता माझी भाजी तयार झालेली आहे.
झाला मी गॅस बंद केला आणि अशा प्रकारे भाजी खायला रेडी झालेली आहे माझी आता ही भाजी, कोबीची भाजी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आवडली असेल तर नक्की घरी एकदा तरी बनवून ट्राय करा आणि तुम्हाला ही भाजी अशा प्रकारे बनवायला नक्की आवडेल. थँक्यू. बाय.